हे जे कृत्य करणारे लोक असतात ना, यांचा हेतू चांगला नसतो। म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपण आपल्या समोर कुठला लढा आहे की आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं, तमिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे। तुम्ही आरक्षण वाढवा ना। तमिळनाडू या का राज्यामध्ये 72% आरक्षण दिलं जातं, आपल्या महाराष्ट्रामध्ये का दिलं जात नाही? तुम्ही जातीमध्ये संघर्ष पेटवण्यापेक्षा हा विषय थांबून तुम्ही आरक्षणाला वाढवा ना। आरक्षण हे वाढलं तर हे सगळं थांबणार आहे ना। समज साहजिक आहे ना, तुमच्या ताटातलं मी जर घेत असेल तर तुम्हाला राग येणार, हे साहजिक आहे। पण त्यापेक्षा तुम्ही सेपरेट ताटाची व्यवस्था करा ना, सेपरेट त्यांना व्यवस्था करा ना। हे जे कृत्य करणारे लोक असतात ना, यांचा हेतू चांगला नसतो। म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपण आपल्या समोर कुठला लढा आहे की आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या मुद्द्याशी आपण लढत असताना कुठेतरी या गोष्टीला एक वेगळं राजकीय वळण देता येतं का काय? यामध्ये सुद्धा काही चुकीच्या प्रवृत्तीचे काही घुसलेल्या आहेत ना। शेवट जरांगे पाटलांचं केवढं वक्तव्य आहे का? जे महत्वाची भूमिका बजावणारे या प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून असं कधीच वर्तन होणार नाही, कृती होणार नाही। कारण त्यांच्या समोर एकच महत्वाचा लढा आहे का हा लढा जिंकला पाहिजे। पण यामध्ये काही असे घुसखोर घुसले जातात की ते चुकीच्या पद्धतीने याला कुठं डायव्हर्ट करता येतं का, हे सुद्धा असतं। त्यांची भूमिका प्रामाणिक नसतेच। एखाद्या तुम्ही पाहिलं असेल, एखादी जर चांगली घटना घडत असताना काही विघ्न संतोषी लोक सुद्धा त्यामध्ये मुद्दाम त्याला राजकीय कुठंतरी वळण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। असे टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं। शेवट ज्या दिवशी पहिलं आंदोलन चालू झालं जरांगे पाटलांचं, त्यावेळेस मी असू, बजरंग बाप्पा असू, भगरे सर असू, इतर आमचे खासदार काल धैर्यशील भैया असू, आम्ही सर्वजण भेटलो ना। आम्ही भेटलो, पवार साहेबांची भूमिका सुद्धा सकारात्मक आहे। पण शेवट आंदोलनामध्ये किंवा एखाद्या मॉबमध्ये काही लोकांचं विजन वेगळं असतं, काही लोकांची दृष्टीच वेगळी असते का यामध्ये कुठंतरी खडा टाकायचा, कुठंतरी खडा टाकून याला काही वेगळं वळण देता येतं का, काही लोक मुद्दाम होऊन प्रयत्न करतात।